दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद 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 वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या निमित्ताने आपण सर्वजण दत्त महाराजांच्या दरबारामध्ये जमलोय. आवाज थोडा मोकळा कर, आवाज मोकळा कर. विश्व चैतन्य सद्गुरू अण्णा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने, दत्तगुरूंच्या कृपा आशीर्वादाने आपण दर गुरुवारी आणि दर पौर्णिमेला दत्त महाराजांच्या दरबारामध्ये जमत असतो. आणि जमल्यानंतर अण्णांनी आपल्याला प्रवचनाच्या माध्यमातून वेळोवेळी ज्ञान देऊन जागृत करण्याचा प्रयत्न सतत केलेला आहे. आपण माणूस म्हणून जन्माला आलोय. मग माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर माणसाची कर्तव्य, माणसाची जबाबदारी आणि माणूस म्हणून आपण का जन्माला आलो याची ओळख अण्णांनी आपल्याला प्रवचनाच्या माध्यमातून करून दिलेली आहे. आणि मग हे आपल्याला जर ज्ञान अण्णांनी आपल्याला करून देण्यासाठी अहोरात्र त्यांनी प्रयत्न केलेले आहेत, मग आपण ते समजून घेण्याचा सुद्धा आपण सतत प्रयत्न मनामध्ये ठेवणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. जोपर्यंत आपण माणसाच्या जन्माला का आलोय याची ओळख होणार नाही तोपर्यंत या जन्माला येऊन काही सुद्धा उपयोग नाही. म्हणून माणसासारखं राहण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? माणसाला जर माणसासारखं राहायचं असेल तर त्याला एकमेकाबद्दल आदरभाव, एकमेकाच्याबद्दल प्रेमभाव हा जोपर्यंत आपल्यामध्ये तयार होत नाही तोपर्यंत आपण माणसाला ओळखू शकणार नाही. म्हणून हा जो परमेश्वराने दिलेला जन्म आहे
त्या जन्माला आपल्याला ओळखायचं आहे आणि ओळखूनच आपल्याला आपल्या जीवनाचं उद्धार करून घ्यायचं आहे. हा मूळ उद्देश मानवदेहाचा आहे. मग जर आपल्याला आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे तर आपल्याला काय करायला पाहिजे? तर परमेश्वराचं नामस्मरण, परमेश्वराची भक्ती अखंड आपल्याकडून जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाचा, आपल्या देहामधील जो आत्मा आहे त्या आत्म्याचा उद्धार होणार नाही. मग आपण सतत डोक्यामध्ये एकच विचार ठेवणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपल्या श्वासामध्ये श्वास आहे, या मानवाच्या देहामध्ये, या शरीरामध्ये जोपर्यंत आत्मा आहे, त्या आत्म्याकडून जास्तीत जास्त परमेश्वराची भक्ती करून घेणं हे गरज आहे. आणि ते नेमकं आपण करत नाही. आपण फक्त कारणापुरतं परमेश्वराच्या जवळ येतो. आपल्याला कुठल्या गोष्टीची गरज भासली, कुठल्या गोष्टीची अडचण आली तरच आपण त्या परमेश्वराच्या समोर येतो आणि परमेश्वराजवळ मागणं मागतो, परमेश्वराला विनंती करतो, परमेश्वराला प्रार्थना करतो. आपण एवढं केविलवान होतो की त्या परमेश्वराला सुद्धा आपली दया येते. एवढा माणूस चतुर आहे. देवाला सुद्धा माणूस फसवतो, एवढा माणूस हुशार आहे. केविलवाना होतो आणि केविलवाना होऊन परमेश्वराला आर्त भावना वरच्या मनाने तो कळवळीने हाक मारतो आणि परमेश्वर सुद्धा त्याला देतो. परमेश्वर सुद्धा देतो, परंतु दिल्यानंतर ह्याला माहिती नसतं की जे आपल्याला मिळालंय ते नक्की काय आहे. याची ओळख नसल्यामुळे आपण त्याला व्यर्थ व्हायला घालवतो. मग हा अमूल्य देह जर आपल्याला दिला आहे, त्या देहाकडून आपल्याला सतत नामस्मरण घ्यायचंय, नामस्मरण करून घ्यायचंय, परंतु आपण ते तेवढ्यापुरतंच करतो आणि तेवढ्यापुरतं आपलं गरज भागली की आपण बाजूला जातो आणि आपण परत या प्रपंचाच्या ढाडगडग्यामध्ये आपण अडकतो. या प्रपंचाच्या मायामोहापासून बाजूला होण्यासाठी आपल्याला नामस्मरण करायचंय. जोपर्यंत आपण मायामोहापासून बाजूला सरकत नाही, मायामोहा विषयापासून आपण जोपर्यंत बाजूला होत नाही तोपर्यंत आपण परमेश्वरापर्यंत पोहोचणार नाही. आणि जोपर्यंत परमेश्वरापर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत आपल्या जीवनाचा उद्धार होणार नाही. म्हणून आपण हा आघात निश्चय, आघात भावना मनामध्ये तयार करणं गरजेचं आहे की मला माझ्या या देहामध्ये जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराची आणि तो परमेश्वराची ओळख जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी सतत प्रयत्न करत राहणार आहे. सतत अनेक जन्मोनजन्म मी त्यासाठी हा देह वाहून घेईल की मला याच देहातून माझ्या जीवनाची सुटका करायची. ह्या सगळा अट्टहास आपण करणं गरजेचं आहे, परंतु आपण तो करत नाही. आपण फक्त आपलाच विचार करतो, आपल्या फक्त प्रपंचाचा विचार करतो, आपण आपल्या स्वार्थाचा विचार करून आपण परमेश्वराशी व्यवहार करतो. आपण काय करतो? परमेश्वराशी व्यवहार करतो आणि व्यवहारामुळे आपल्याला दुःख भोगावं लागतं. म्हणून परमेश्वराशी आपण कसा व्यवहार करतो यासाठी अण्णांनी एक छोटंसं उदाहरण पूर्वी सांगितलं होतं. पूर्वी काय सांगितलं होतं की जर मला नातू झाला तर तुला सोन्याचं टोपडं वाहील. हा व्यवहार केला परमेश्वराबरोबर. जर परमेश्वरा मला जर तू नातू दिलास तर मी तुझा नवस बोलतो की मला जर नातू झाला तर मी तुला सोन्याचं टोपडं वाहील. असं तो नवस बोलल्यानंतर ह्याला नातू होतो आणि नातू झाल्यानंतर कालांतराने तो मोठा होऊ लागतो आणि मोठा झाल्यानंतर हळूहळू तो रांगायला लागतो. सगळ्या गोष्टी होतात आणि ह्याला परमेश्वराचा नवस आठवतो आणि येतो दत्त महाराजांच्या समोर. काय करतो? दत्त महाराजांच्या समोर येतो की बाबा सोन्याचं टोपडं तुला व्हायचंय. परंतु माणूस किती हुशार असतो, त्याने काय केलं? त्याच्या नातूचंच नाव सोन्या ठेवलं. नातूचंच नाव सोन्या ठेवलं आणि त्याला टोपडं घातलं आणि टोपडं घातलं आणि तो देवासमोर आला आणि त्याने ते टोपडं काढलं आणि देवाच्या पायावर वाहिलं. देवाच्या पायावर वाहिल्यानंतर परमेश्वर सुद्धा त्याच्या चतुराईला हसतो. म्हणजे मी जे बनवलेलं आहे ते माझ्या पुढचं हुशार आहे.
असं परमेश्वराला वाटतं, परंतु शेवटी किती केलं तरी तो परमेश्वर आहे. शेवटी किती केलं तरी तो परमेश्वर आहे. कसाही असला तरी माणसाला त्याने निर्माण केले, त्याच्या खोडी त्याला माहिती असतात. त्याच पद्धतीने एक दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर एका गावामध्ये एक शेतकरी होता. आणि शेतकरी होता आणि त्याचा दुधाचा व्यवसाय होता. आणि दुधाचा व्यवसायासाठी त्याने एक म्हैस विकत घेतली. आणि म्हैस विकत घेतल्यानंतर थोड्या दिवसांनी ती म्हैस आजारी पडली. आणि ती इतकी आजारी पडली की ती काही बरी होईना. डॉक्टर केले, सर्व केलं, पण ती म्हशीला काय गुण येत नव्हता. म्हणून त्याने परमेश्वराला नवस बोलला की परमेश्वरा, म्हैस बरी होऊ दे. बरी झाल्यानंतर मी तिला बाजारामध्ये विकील आणि विकल्यानंतर अर्धी रक्कम मी तुला वाहील आणि अर्धी रक्कम मी माझ्याजवळ ठेवील. असं म्हटल्यानंतर परमेश्वराला दया आली आणि त्या म्हशीला त्याने बरं केलं आणि दष्टपुष्ट म्हैस झाली. याने 1 महिना 2 महिने तिला सांभाळली, दष्टपुष्ट झाली. आणि तिला पुढच्या बाजारामध्ये त्याने विकायला घेऊन गेलं. म्हशीची तब्येत व्यवस्थित पाहून तिला गिऱ्हाईक आलं आणि 20,000 रुपयाला त्या म्हशीचा व्यवहार त्या ठिकाणी ठरला. 20,000ला म्हशीचा व्यवहार ठरल्याबरोबर त्याने ती म्हैस देऊन टाकली आणि म्हैस द्यायचं ठरवलं. परंतु त्याच्या मनामध्ये एक विचार आला की बाबा 20,000ची म्हैस आपण द्यायचे, परंतु आपल्याला त्यातले 10,000 रुपये देवाला द्यावे लागतील. 10,000 रुपये त्याला देवाला द्यायला लागतील म्हणल्यानंतर त्याच्या मनामध्ये थोडंसं वेगळं विचार आला की 10,000 रुपये द्यायचे म्हणले आपल्याला 10,000 रुपये शिल्लक राहतील. असं म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये नकारात्मक भूमिका त्याच्यामध्ये तयार झाली की बाबा 10,000 रुपये देवाला कसे द्यायचे. तर तसा बोलल्यानंतर त्याच्यामध्ये नकारात्मक भूमिका तयार झाली आणि तो विचार केला आणि त्याने शक्कल लढवली की बाबा आपल्याला ठरलंय की बाबा जी काही रक्कम येईल ती अर्धी रक्कम देवाला द्यायची, असा आपला व्यवहार ठरलेला आहे. म्हणून त्याने एक चतुराई केली. त्या गायीबरोबर एक शेळीसुद्धा त्याने विकायला ठेवली आणि शेळीची किंमत 19,900 रुपये केली आणि गायीची किंमत 100 रुपये केली. काय केलं, 19,900 रुपये शेळीची किंमत केली आणि गायीची किंमत 100 रुपये केली आणि सांगितलं की गाई 100 रुपयाला आणि शेळी 19,900 रुपयाला घेतली तर दोन्ही एकत्र घ्यायचं, वेगवेगळं व्यवहार होणार नाही, घेतले तर एकत्रच घ्यायचं. असं म्हटल्यानंतर घेणारा सुद्धा हुशारच होता, समोरचा घेणारा व्यापारी सुद्धा हुशारच होता. त्याने सांगितलं की काय हरकत नाही, मी दोन्ही घेतो आणि तो घेतला, त्याचा व्यवहार झाला. परंतु त्याने सांगितलं, समोरच्या घेणाऱ्याने सांगितलं, जर याच्यातलं कोण आजारी पडलं तर मी तुला ते तुझ्या घरी आणून परत दिले, माझी मला रक्कम तुला परत द्यावी लागल, माझी मला रक्कम परत द्यावी लागल. असं म्हटल्यानंतर तो म्हणाला, आता गाय तर बरी झालेली आहे आणि शेळी तर काय आजारी पडायचं कारणच नाही. असं म्हणून त्याने हा म्हणून त्याला सांगितलं आणि आजारी पडलं तर परत देईल, परत घेईल असं त्याने सांगितलं आणि व्यवहार ठरला. आणि तो गाई आणि ती म्हैस घरी घेऊन गेला. आणि हाच किती केला तरी हुशारच होता. म्हणून त्याने सांगितलं की आता आपल्याला तर परत रक्कम घ्यायची, म्हणून त्याने शेळीला थोडंसं विषारी पाला खायला घातला आणि तिला आजारी पाडली. शेळीला विषारी पाला घातला आणि आजारी पाडली आणि त्याने त्या शेतकऱ्याच्या घरी घेऊन गेला की सांगितलं की ही बाबा तुझी शेळी आजारी पडली, ही काय मला नको, तुझी तुला घेऊन टाक आणि माझे मला पैसे परत देऊन टाक. असं म्हटल्यानंतर त्याच्या मनामध्ये प्रश्न पडला की आता काय करायचं, आता पैसे तर द्यावे लागतील, व्यवहार ठरला होता त्याप्रमाणे करावं लागल. मग त्या पद्धतीने त्याच्या आधीची घटना की ह्याने त्याचा नवस पूर्ण केला. त्याने 100 रुपयाची गायमध्ये 50 रुपये त्याच्याकडे ठेवल्याने 50 रुपये देवाला त्याचा नवस फेडून टाकला. देवाला त्याने नवस 50 रुपयामध्ये नवस फेडून टाकला आणि 50 रुपये त्याने ठेवले त्याच्याजवळ, कारण की 100 रुपयाला गाय विकली होती. अशा पद्धतीने देवाचा त्याने नवस त्याने फेडला. त्या पद्धतीने देवाने सुद्धा त्याला त्याच पद्धतीने शिक्षा घडवल्या आणि हे शेळीला ज्याने घेतले होते त्याने आजारी पडल्याने त्याच्या दारामध्ये त्याला परत
आणून टाकल्याने त्यांनी 19,900 रुपये तो परत घेऊन गेला आणि शेळी त्याच्याच ठिकाणी राहिलं. त्या पद्धतीने हा जो भागा राहिला तो त्याची गाई 50 रुपयालाच विकली गेली. म्हणजे 20,000ची गोष्ट त्याने 50,000 रुपयाला 50 रुपयाने विकली. म्हणजे हा नुकसान, परमेश्वराचं नुकसान करण्याऐवजी त्यांनी स्वतःचंच नुकसान करून घेतलं. परमेश्वराला त्याच पद्धतीने यातून काय आपण समजून घ्यायचं, यातून काय बोध घ्यायचा आहे, तर आपण परमेश्वराशी कधी व्यवहार करू नये. परमेश्वराने आपल्याला कुठली गोष्ट मागितली आणि मगच परमेश्वराने दिली असं आहे का? तर तसं नाही. परमेश्वराला आपल्याकडून काही सुद्धा अपेक्षा नाही. जर एखाद्याला द्यायचंच असेल, जर परमेश्वराला एखाद्याला द्यायचंच असेल तर नो काही घेता तो देणार आहे, त्याला कुठलीही अपेक्षा नाही. आणि जर एखाद्याला द्यायचंच नसेल, जर एखाद्याला द्यायचंच नसेल तर त्याने कितीही त्याच्या समोर पोतं आणून पैशाचं ओतलं तरी परमेश्वर त्याला देणार नाही. हा त्यातला महत्त्वाचा भाग आपण समजून घ्यायची की परमेश्वराला काय लागते आपल्याकडून. परमेश्वराला आपल्याकडून काय लागते तर परमेश्वराला श्रद्धा विश्वासाने भाव अर्पण करा. आपल्याला तो पाहिजे ते दिल्याशिवाय राहणार नाही. असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून परमेश्वराची भक्ती करत असताना, परमेश्वराची सेवा करत असताना कुठलाही स्वार्थ मनामध्ये ठेवला नाही पाहिजे. कुठलाही आपण परमेश्वराचे व्यवहार न करता, स्वार्थ न ठेवता आपण निस्वार्थ भावनाने फक्त परमेश्वराची भक्ती करा. परमेश्वर आपल्याला पाहिजे ते दिल्याशिवाय राहणार नाही ना. आपल्याला जे पाहिजे तो परमेश्वर त्याची पूर्तता करणारच आहे. कारण की परमेश्वर आपला निर्माता आहे. परमेश्वराने आपल्याला जन्म दिला आहे. परमेश्वराने आपल्याला सगळ्या गोष्टी, अन्न वस्त्र निवारा हा परमेश्वर देतोय आणि परमेश्वराच्या माध्यमातूनच आपल्याला तो जन्मापासून मरेपर्यंत सांभाळतोय. आई वडील हे निमित्त असतात, परंतु आपल्याला जन्मापासून मरेपर्यंत सांभाळणारा परमेश्वर आहे. तो विधाता आहे, तो दत्त महाराज आहेत. ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिन्ही तालाचे करते आहेत. तेच आपले सांभाळ करते आहेत. आणि ते जर सांभाळ करते असतील तर आपल्याला घाबरायची काय कारण आहे का? परंतु आपण घाबरून आपल्याला जे परमेश्वराने दिले त्यामध्ये आपल्याला समाधान न मानता आपण हव्यासापायी, लोभापायी, मोहापायी आपण परमेश्वराची व्यवहार करतो. 10 रुपये टाकतो आणि लाखाच्या गोष्टी आपण परमेश्वराला मागतो. हा व्यवहार झाला. परमेश्वराची कधीही व्यवहार करू नये. परमेश्वराला एखाद्या गोष्टीमध्ये अडकवू नये. परमेश्वराला ज्याला द्यायचंय त्याला देणारच आहे. एखाद्याला आज नाही दिलं तर उद्या ते 100% देणारच आहे. परंतु आपण आपलं कर्तव्य मात्र प्रामाणिकपणाने करणं हे गरजेचं आहे. आणि आपलं कर्तव्य काय आहे तर आपलं कर्तव्य सतत परमेश्वराचं नामस्मरण, परमेश्वराची सेवा हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य करण्यासाठी अण्णांनी सांगितले प्रवचनाच्यातून की जर या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर तुम्हाला सगळं सोडायला सांगितलं नाही. अण्णांनी त्यांच्या प्रवचनातून सांगितले, जर तुम्हाला परमेश्वराची सेवा करायची तर सर्व सोडून परमेश्वरासाठी अहोरात्र राबू नका. तर परमेश्वराची सेवा करायची असेल तर तुमचा प्रपंच करता करता परमेश्वराची सेवा करा. म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळाल्याशिवाय राहणार नाही. असा यातला महत्त्वाचा भाग अण्णांनी आपल्याला या प्रवचनाच्या माध्यमातून वेळोवेळ आपल्याला हे ज्ञान दिलेलं आहे. म्हणून ते ज्ञान आपण समजून घ्यायचंय. आपण माणसाची जन्माला आलेलो आहे याची ओळख आणि याची आपल्याला कदर असणं गरजेचं आहे. आणि ही कदर आणि ही ओळख ज्यांच्याजवळ आहे त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचा आनंद तयार झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी मनापासून समजून घ्या आणि त्याला प्रामाणिकपणाने परमेश्वराशी सेवेशी एकरूप व्हा. कुठल्याही प्रकारचा मोह मनामध्ये न ठेवता, कुठल्याही प्रकारचा स्वार्थ मनामध्ये न ठेवता सतत परमेश्वराची सेवेमध्ये राहा. तुमच्या गोष्टी करता करता परमेश्वराची सेवा करा. म्हणजे परमेश्वर तुम्हाला भरभरून दिल्याशिवाय राहणार नाही. असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि त्या पद्धतीने आपल्या जीवनाची वाटचाल करा. तर आजच्या ह्या गुरुवारचं अन्नदान जे आहे ते श्री प्रताप चंद्रकांत शिंदे, मुक्काम पोस्ट चांदवडी, तालुका वाई, जिल्हा सातारा. आणि दुसरं जे अन्नदान केलेले आहे ते अंकुश चंदर खोडवे, राहणार निगडी, पिंपरी चिंचवड, पुणे. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. 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 श्री
श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त 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 श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. तरी आजच्या या अन्नदात्यांना पुन्हा एकदा टाळ्या वाजून आशीर्वाद द्यायचा आहे. आपली पुढची येणारी जी पौर्णिमा आहे ती ज्येष्ठ पौर्णिमा आहे. वटसावित्रीची पौर्णिमा आहे. त्याची तारीख आहे 29/6/2026 वार आहे सोमवार. या दिवशी आपली येणारी वटसावित्रीची पौर्णिमा याची सर्वांनी नोंद घ्या आणि आता सर्वांनी भजनासाठी सज्ज राहा. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता. 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 आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय 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 अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता. जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता. जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता. जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. 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 देवकी नंदन गोपाला. नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. 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 गोपाला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. 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 गोपाला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला.
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई 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 एकनाथ नामदेव तुकाराम. 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई 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 एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव एकनाथ नामदेव तुकाराम. तुकाराम. नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ 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 नामदेव तुकाराम. आता काय आनंदचं भजन वरून राजाला नको ना बोलवायला आता मग त्यासाठी व्यवहार करावा लागला आपल्याला त्यांच्याशी व्यवहार केल्याशिवाय ते येणार नाहीत खाली काय व्यवहार करायचा त्यांच्याशी होय दत्त महाराजांशी काय व्यवहार करायचा की वरून राजांना पृथ्वीवर पाठवा म्हणून काय करायचा कुठलाच व्यवहार करायचा नाही त्यांना एकच सांगायचं परमेश्वरा दत्त महाराजा तुम्हाला द्यायचा असेल तर द्या नसेल द्यायचं तरी नका देऊ पण आम्ही तुमची सेवा केल्याशिवाय सोडणार नाही हे फक्त आपण त्यांच्याशी मागायचं हे मागा आणि सतत नामामध्ये राहा म्हणजे आपल्याला आनंदाचा आनंद तो दिल्याशिवाय राहणार नाही आता आपण भगवान शिवशंकरांचं आपण थोडंसं नामस्मरण करू आणि त्यांना प्रार्थना करू सर्व बळीराजाला पेरणे करता येईल पंढरपूरच्या दिशेने त्यांना जाता येईल यासाठी आपण त्यांना आर्ता भावनेने हाक मागू ज्यांची हाक पोचेल त्यांच्याच गावामध्ये पाऊस पडणार आहे जे म्हणणार नाहीत त्यांच्याकडे पाऊस पडणार नाही गमतीचा भाग सोडून द्या मनापासून सर्वांनी म्हणायचंय आणि मनापासून नामस्मरण करायचंय ओम ह्रीं नमः शिवाय 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 ओम ह्रीं
नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय. छान. ऊनच पडलं की ऊनच पडलं. असू द्या, काय हरकत नाही, काळजी करू नका. त्यांना आपली काळजी आहे, त्याच्यामुळं पाऊस पडल. हवामान खात्याने पण सांगितलं. आता अण्णांचं भजन करू, मग आरती होईल. नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 हे गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 हे गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 गुरु नारायण 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 अण्णा नारायण 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 श्री गुरु 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 नारायण 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 श्री गुरु नारायण 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 गुरु नारायण नारायण
नारायण नारायण नारायण नारायण नारायण श्री गुरु 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 नारायण 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 श्री गुरु नारायण 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 गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 गुरु नारायण 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 अण्णा नारायण 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 अण्णा नारायण 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 श्री गुरु 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 नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 अण्णा नारायण 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 अण्णा नारायण 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 श्री गुरु 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 नारायण 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 छान सर्वांनी एकदा हात वर करा गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव